नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकामध्ये अंतर किती ठेवलं पाहिजे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। सर्वसाधारणपणे बागायती शेतजमिनीमध्ये कपाशी पिकाचं अंतर जास्त ठेवलं जातं, त्याचबरोबर कोरडवाहू पिकामध्ये त्याचं अंतर कमी ठेवलं जातं। आता कपाशी लागवडीची आपण पद्धती पाहणार आहोत। पहिली पद्धत आहे ती म्हणजे समांतर पद्धत, त्याच्यामध्ये 2x2, 3x3 किंवा 4x4 अशा पद्धतीने लागवड केली जाते। याच्यामध्ये काय होतं, आंतरमशागत सोपी होती, परंतु तुम्ही झाडांची संख्या वाढवू शकत नाही आणि म्हणून उत्पादन कमी येतं। दुसरी पद्धत आहे ती म्हणजे विषम अंतर पद्धत, त्याच्यामध्ये 4x1.5 किंवा 2 फूट, 5x1.5 किंवा 2 फूट, 6x1.5 किंवा 2 फूट अशा पद्धतीने लागवड केली जाते। यामध्ये झाडांची संख्या वाढवली जाते, त्याचबरोबर उत्पादन जास्त येतं, आंतरमशागत सुद्धा आणि फवारणी सुद्धा शक्य होती आणि म्हणून शक्यतो विषम अंतर पद्धत ही शेतकऱ्यांनी अवलंबवली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल। तिसरी पद्धत आहे ती म्हणजे जोडओळ पद्धत, ही फारशी फायद्याची नाही शेतकरी मित्रांनो, आणि म्हणून